शांतता राखा अशी नम्र विनंती आहे. सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे, शांत बसा. तर मी फोन करतो, दुसरं काम महत्वाचं मीटिंग सुरू आहे, महत्वाची मीटिंग सुरू आहे. शिंदे साहेब, सीएम साहेब, मी वडेट्टीवार बोलतो. कवडे साहेब, जरा सीएम साहेबांना द्या. बघा, आज उपोषणाचा 8वा दिवस इथे सुरू आहे. मला जरा सीएम साहेबांशी बोलायचं. मी काल पण बोललो, त्यांचं डेप्युटेशन ते बोलले मी आज पाठवतो, आजही आलेला नाही आणि भावना लोकांच्या तीव्र होत चालल्या आहेत. मंत्र्यांचा शिष्टमंडळ, एक शिष्टमंडळ पाठवतो बोलले. आमचे लोक उपोषणाला बसलेत, आमचे आतेजे आणि कोणजे, त्यांना द्या ना सीएम साहेबांना, माहिती आहे. हो, बर. कसं असं बाजूला हवा येऊ द्या. हॅलो हॅलो, प्रभाकरराव, मी बघा, मी हॅलो, जरा आवाज साहेबांना द्या ना, जरा साहेबांना. हॅलो साहेब, मी सीएम साहेब, मी आता हे उपोषण स्थळी आलो आहे. आमच्या ओबीसी नेत्यांचं उपोषण जे सुरू आहे, तुम्हाला मी काल पण बोललो, तुम्ही म्हणलात की पाठवतो शिष्टमंडळ मंत्र्यांचा. सावे ते तर पूर्वी जाऊन आले, ते काही चर्चा काही सकारात्मक केली नाही त्यांनी. तर करा तुम्ही, उद्या पाठवा ना तुम्ही 2 मंत्र्यांना, ते सावेंना येतात. हा, हे फार आता आज इथे हजारोचा जनसमुदाय आहे. हा, लोकांच्या जरा भावना समजून येईल. हो, मी स्पीकर फोन ऑन करतो. मी जरा सीएम साहेब बोलतायत, आपण शांत राहा, कृपया शांत राहा. सीएम साहेब, मी स्पीकर फोन ऑन केला आपल्या माहितीसाठी. हॅलो, हो, हा, बोला बोला.
पहिल्यापासून आपण खबरदारी घेतली आहे. त्यामुळे कुठे जे शब्द आपले पहिल्यापासूनचे आहेत ते आजही कायम आहे आणि पुढे कायम राहणार. तुम्ही मला तुम्हाला एवढंच विनंती आहे. मी काल पण बोललो 2 मंत्र्यांचं किंवा शिष्टमंडळ सरकारतर्फे पाठवा. फक्त आमचे लोकांची ती जी मागणी आहे आणि विशेष करून उपोषणकर्त्यांची आणि समस्त ओबीसी बांधवांची जी मागणी आहे ती सगळे सोयीचा जो विषय आहे त्यावर एक सकारात्मक तुम्ही आश्वासन द्या आणि लेखी स्वरूपामध्ये जर तुम्ही देऊ शकला. कारण आता तुमचे मंत्री म्हणाले गिरीश महाजन की आम्ही तर काही सुप्रीम कोर्टात टिकणार नाही असं गिरीश महाजनजी म्हणाले सगळे सोयरेचा. त्यामुळे तो सगळे सोयरेचा टिकणार नाही. हा कधी पाठवत आहे? उद्याला पाठवत आहे ना? ठीक आहे सर. ठीक हो. तुम्ही आमचं भविष्यात तुम्ही पण ह्या आमच्यामध्ये संघटित बसला होता. आपल्याकडे मंत्री तिला उपोषण करता होते. मंत्री सुमारात देसाई जो म्हणलं होता तुम्ही ओबीसीचे तुम्ही सुद्धा